मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नंदिनी आणि जीवा हे दोघेही लग्न करणार असतात. नंदिनी आता रोममध्ये जाते. तिला आता सर्वजणी तयार करत असतात. तर आता नंदिनीच्या डोळ्यात फक्त आणि फक्त पाणी असतं, कारण तिला पार्थची खूप आठवण येत असते. तिने पार्थबरोबर सुखी संसाराची अगदी स्वप्न रंगवलेली असतात आणि म्हणूनच ती पार्थला काही विसरू शकत नसते. पार्थबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण आता तिला आठवू लागतो. त्याचबरोबर पार्थबरोबर झालेली ती पहिली भेट, ते आत्तापर्यंतचा त्या दोघांचा सर्व प्रवास तिच्या डोळ्यासमोरून जात असतो आणि तिला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं. मग आता तरीही ती अजूनच रडू लागते. मग आता आरू तिला समजावत असते, शारदासुद्धा, परंतु नंदिनी कुणाचंच ऐकत नसते, कारण तिच्या मनात ते सर्व दुःख आता साठलेलं असतं. मी जे काही काम करते त्याचा पार्थला खरंच खूप अभिमान होता, हेही नंदिनीला आता आठवतं. त्या आठवणी आठवत आता नंदिनी खूपच रडू लागते. काही वेळानंतर नंदिनी इकडे बाहेर येते. जीवासुद्धा तेथे तयार होऊन आता बाहेर आलेला असतो. दोघेही पाटावर उभे राहतात. मग आता दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरतात. मानिनी, विक्रम आपल्या जीवाकडे पाहत असतात आणि नंदिनीकडेही, कारण सगळा काही गोंधळ होऊन बसलाय हे त्यांना आता ऑलरेडी माहीतच असतं. मग त्यानंतर त्या दोघांच्याही डोळ्यातून पाणी येतं. इकडे जीवा, नंदिनी आता दोघेही आपल्या हातांमध्ये हार घेऊन उभे असतातच. तर आता गुरुजी म्हणतात की आता आपण विधींना सुरुवात करूयात. अगोदर आता लगेच मंगलाष्टक सुरू होतात. तेव्हा मंगलाष्टक सुरू असतानाच जीवा हा नंदिनीकडे पाहत असतो. तर नंदिनी एकदम शांत असते. त्याचबरोबर ती त्याच्याकडे पाहत सुद्धा नसते. हे जीवाला समजतं, कारण नंदिनीला कोणत्या परिस्थितीमध्ये माझ्याबरोबर लग्न करावं लागतंय हे त्याला कळून चुकलेलं असतं. आपल्या पार्थदादाबरोबर तिने लग्नाची स्वप्न पाहिली होती आणि हे अचानक घडल्यामुळे तिलाही शॉक बसला असेल. जीवा एकदम शांत शांत असतो. मंगलाष्टक सुरू असताना दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राही. त्यानंतर आता मंगलाष्टक होतात. त्या दोघांचा विवाह सोहळा होतो. सर्वजण टाळ्या वाजवतात. नंतर दोघांमधला जेव्हा अंतरपाठ काढला जातो तेव्हा नंदिनी आणि जीवा हे एकमेकांकडे पाहतच राहतात. दोघांच्या डोळ्यांच्या कडा आता अगदी पाणवलेल्या असतात. दोघेही रडत असतात. आता जीवाला सर्व काव्याबरोबर घालवलेले क्षण आठवू लागतात. तर एकदा नंदिनीची जेव्हा पत्रिका छापली होती तेव्हा ती जीवाला देत असते. जीवा म्हणतो, मी याच्यापेक्षा माझ्या लग्नाची पत्रिका छान छापणार आहे बघ. मग आता ती लगेच त्याचा हात पकडते आणि म्हणते, माझ्या काय रे, आपल्या लग्नाची असं म्हण. हे काव्याचं सगळं बोलणं त्याला आठवतं आणि पुन्हा एकदा त्याला रडू येतं. त्यावेळी आता तो नंदिनीकडे पाहतच राहतो. मग नंतर नंदिनी आता जीवाच्या गळ्यात हार घालत असते. त्याचवेळी तिला आठवतं की पार्थ म्हणाला होता, तुमचं बोलणं एक कविता आहे, परंतु काय. मग आता नंदिनी विचारते, काय, पण तुम्हीच एक कविता आहात, अशी कॉमेंटसुद्धा त्याने पास केलेली असते नंदिनीला. ते सगळं काही तिला आठवतं. त्याच आठवणी आठवून ती आता खूपच रडू लागते. तिला अचानक खूपच रडू येतं आणि मग पार्थची आठवण काढतच ती जीवाच्या गळ्यामध्ये हार घालते. तर आता बिचारी मानिनी आणि विक्रम हे दोघेही खूप रडू लागतात. तर आता जीवाची वेळ असते, कारण जीवा आता नंदिनीच्या गळ्यामध्ये हार घालणार असतो. तेव्हा आता काव्या त्याला म्हणालेली असते की आपलं लग्न होणार आणि होणार म्हणजे होणारच. हे काव्याचं बोलणं आता त्याला आठवत असतं. त्याला काव्याची खूप आठवण येत असते. काव्याबरोबर जे काही आत्ता घडून गेलं ते सगळं सुद्धा त्याला आठवत असतं आणि त्याचबरोबर नंदिनीच्या गळ्यात आता मला हार घालावा लागतोय रिॲलिटी त्याने ॲक्सेप्ट केलेली असते. त्यामुळेच तो नंदिनीच्या गळ्यामध्ये आता हार घालतो. मग दोघेही आता खूपच रडू लागतात. नंदिनीसुद्धा आता खूपच रडत असते, कारण प्रत्येक क्षणोक्षणी तिला पार्थची आठवण येत असते. पार्थचं ते अगदी प्रामाणिक बोलणं, गोड बोलणं हे तिला अगदी सारखं आठवल्यामुळे तिच्या डोळ्यातून पाणी काही थांबत नसतं. आता दोघेही एकमेकांच्या गळ्यात हार घातल्यानंतर एकमेकांकडे पाहतच राहतात. सर्वजण मात्र टाळ्या वाजवतात. इकडे जीवाच्या डोळ्यातून पाणी काही थांबत नसतं, कारण सारखीच त्याला काव्य आठवत असते. तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण आता त्याला आठवत असतो. त्यानंतर आता सर्वजण त्या दोघांना म्हणतात, हेच आता तुमच्या आयुष्याचं सत्य आहे, तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल. तेव्हा जीवा आणि नंदिनी पुन्हा एकमेकांकडे पाहतात. गुरुजी म्हणतात की तुम्ही आता पाटावर बसा. तेव्हा ते दोघेही आता पाटावर बसतात. मग
आता पाटावर बसल्यानंतरही त्या दोघांचंही अजिबात हे लग्न करण्यासाठी मनच नसतं, परंतु आता नाईलाजाने त्यांना या लग्नबंधनात कसंबसं अडकावं लागणारच असतं, ते फक्त गावकऱ्यांमुळे. त्यानंतर आता गुरुजी म्हणतात, ही पळी घ्या आणि तिथे समोर तुम्ही त्यामध्ये तूप टाका. मग आता जीवा त्याप्रमाणे करत असतो, तर नंदिनी आता त्याच्या हाताला हात लावते. मग नंदिनी त्याच्याकडे पाहत असताना तिला आठवतं की पार्थ मला म्हणाला होता की माझा हा हात नेहमीच तुमच्या हाती असेल, आपल्या दोघांची साथ कधीही सुटणार नाही, तुटणार नाही. ते दोघेही अजिबात एकमेकांबरोबर कम्फर्टेबल नसतात हे तिथे असणारे सर्वजण पाहतात. सर्वांच्या डोळ्यात पाणी असतं. दौलत मामाला सुद्धा आपल्या नंदिनीबद्दल खूप वाईट वाटत असतं. मग गुरुजी आता मंत्रोच्चार करत असतात, तर ते दोघेही आता आपल्या लग्नाचे विधी अगदी शांतपणे करत असतात आणि लग्नाचे विधी एक एक करून सगळे गावकऱ्यांसमोर अगदी विधिवत पार पडत असतात. त्यानंतर नंदिनी आता खूप रडत असते, तर शारदा तिला समजावत असते, बाळा रडू नकोस. मग त्यानंतर आता कन्यादानाचा विधी असतो. त्याचवेळी कन्यादानासाठी आता जीवा आणि नंदिनी हे दोघेही एकमेकांच्या हातावर हात ठेवतात. त्यावेळी आता शारदा आणि धनंजय हे दोघेही मिळून आता आपल्या नंदिनीचं लगेच कन्यादान सुद्धा करू लागतात. मात्र नंदिनी आता जेव्हा जीवाकडे पाहते तेव्हा तिलाही समजलेलं असतं की जीवा सुद्धा खूप रडतोय, कारण त्यालाही या लग्नामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. परंतु आता गावकऱ्यांनी फोर्स केल्यामुळे तर माझा विचार करून हा माझ्याबरोबर लग्नासाठी उभा राहिला आहे. काही वेळाने आता कन्यादानाचा विधी सुद्धा होतो. मग त्यानंतर आता जीवाला असं वाटत असतं की काव्या आता तरी येईल आणि हे नक्की काय चाललंय ते पाहिल, परंतु आता काव्या तेथे आलेलीच नसते. काही वेळानंतर आता जीवा हा पुन्हा एकदा पाटावर बसतो, नंदिनी सुद्धा. मग आता मंगळसूत्र वगैरे घालण्याचे विधी सुरू होणार असतात. मग गुरुजी आता पुन्हा एकदा मंत्रोच्चार करत असतात, तर आता वराने वधूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घाला असं आता गुरुजी म्हणतात. तेव्हा त्या दोघांसमोर ते जेव्हा मंगळसूत्र येतं तेव्हा ते दोघेही त्या मंगळसूत्राकडे पाहतच राहतात. आता नंदिनीला असं वाटत असतं, पार्थने खरं तर हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं पाहिजे होतं, पण हे काय झालं. आणि जीवाला असं वाटत असतं, माझ्या काव्याच्या गळ्यात मी हे मंगळसूत्र घालणार होतो, परंतु हे काय झालं असं म्हणून आता दोघेही एकमेकांकडे पुन्हा एकदा पाहतात. तेव्हा जीवाला आता आठवतं की जेव्हा आम्ही इथे गावामध्ये आलो होतो तेव्हा माई ह्या म्हणाल्या होत्या की तुमच्या दोघांची जोडी ही अगदी परफेक्ट आहे. मला आणि नंदिनीलाच म्हणाल्या होत्या आणि नियतीनेच हे सगळं काही घडवून आणलेलं आहे. त्याचबरोबर पार्थला जो आता प्रसाद मिळणार होता तो मला मिळाला. हे सगळं काही आता जीवाला आठवतं. मग आता माई म्हणालेल्या असतात की जे त्याचं आहे ना पार्थचं ते त्याला मिळेलच, त्यामुळे तू काळजी करू नकोस जीवा त्याची. माईंनी सांगितलेला प्रत्येक शब्द आणि शब्द कशा प्रकारे खरा ठरला हे नंदिनी आणि जीवाला आठवतं. मग त्यानंतर मानिनी जीवाच्या आता हातामध्ये मंगळसूत्र देते. जीवा त्या मंगळसूत्राकडे खूप वेळ पाहतच राहतो. तेव्हा आता त्याला काव्याचं बोलणं आठवतं की जीवा ऐक ना, अरे दुसरं कोणीही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याऐवजी ना मी हा गळाच कापून टाकेन असं प्रॉमिस सुद्धा तिने दिलेलं असतं, पण ती हे काय करून बसली हे जीवाला आठवतं आणि त्यामुळेच काव्याचा थोडा राग सुद्धा त्याला आलेला असतो. काव्याबरोबर घालवलेले आता क्षण त्याला आठवत असतात. त्यानंतर जेव्हा काव्याचं पार्थदादाबरोबर लग्न झालं तेव्हा मात्र मी तिला म्हणालो होतो, हे मंगळसूत्र काढून टाक, आपण दोघेही बाहेर जाऊन सांगूयात की आपलं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून, परंतु काव्यानेच त्यासाठी नकार दिलेला असतो. म्हणून काळजावर आता दगड ठेवत जीवा हा नंदिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार असतो. त्यावेळी मात्र आता नंदिनीला आठवतं की पार्थने आणि मी किती क्षण एकमेकांबरोबर छान छान असे घालवले आहेत. ते सर्व क्षण आता तिला आठवतात, कारण समोर आता जीवा तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतो. आता पाणावलेल्या डोळ्यांनीच त्याचबरोबर काव्याची आठवण काढत जीवा हा कसंबसं नंदिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतोच. मग आता नंदिनी जीवाकडे पाहतच राहते. तेव्हा आता मात्र इकडे विक्रम हा मानिनीला म्हणतो, नको रडूस आता अगं तू, कारण मानिनी सारखी सारखीच रडत असते. तिच्या लेकरांच्या बाबतीत हे काय घडून गेलं तिलाच कळालेलं नसतं. त्यानंतर आता बकुळा सुद्धा रडू लागते की खरंच
खरंच या गावकऱ्यांमुळे आणि माझ्या मुलीचा संसार तुटेल, त्यामुळे या मुलींनी स्वतःचा खर्च न करता सर्व काही घरच्यांचं आणि गावकऱ्यांचं ऐकलं आणि हे असं त्यांना असं वेगळ्याच व्यक्तीबरोबर लग्नात अडकावं लागलं. त्यानंतर गुरुजी आता म्हणतात की भांगेमध्ये नवरी मुलीच्या कुंकू भरा वर मुलाने. मग आता जीवा ते कुंकू खरंच हातामध्ये घेतो खरं, परंतु त्याला फक्त आणि फक्त काव्य आठवते. तर इकडे नंदिनीला पार्थ आठवतो, पार्थ बरोबर घालवलेले क्षण आठवतात. तर आता जीवा खूपच रडू लागतो, कारण आता त्याला खरं तर काव्याबरोबरच लग्न करायचं असतं. मग कसं बसं नंदिनीच्या भांगेमध्ये तो कुंकू भरतो आणि पटकन आपला हात मागे घेतो. तर दुसरीकडे आता काव्या ही अजूनही बेशुद्ध असते आणि त्यानंतर उपचार मिळाल्यावर तिला थोडंसं बरं वाटतं, कारण पार्थ हा हॉस्पिटलमध्येच असतो. वसू आत्या सुद्धा तेथे आता पोहोचलेली असते. तेव्हा आता पार्थ हा लगेच बाहेर जातो आणि वसू आत्याला विचारतो, काय ग वसू आत्या, कसं आहे तिकडे सगळं वातावरण? मग आता ती म्हणते, ते राहू दे बाळा, पण अगोदर सांग काव्य कशी आहे, बरी तर आहे ना ती? तेव्हा तो म्हणतो, हो ती बरी आहे, थोडी तिला विचार करून भोवळ आली होती, चक्कर आली होती, पण आता तिला डिस्चार्ज मिळेल असं वाटतंय. मी सर्व प्रोसिजर करून येतो, पण नंदिनी कशा आहेत सांग ना अगोदर. मग आता नंदिनीची खरंच पार्थला खूप काळजी वाटत असते. तेव्हा नंदिनी ठीक आहे, तिकडे सगळं काही ठीक आहे असं वसू आत्या म्हणते, पण एका क्षणी तिला सगळं आठवतं की कशा प्रकारे गावकऱ्यांनी नंदिनीवर सुद्धा आता लग्न कर अशी जबरदस्तीच केली आहे आणि तिला फोर्स केला आहे. त्यामुळे नंदिनीचा सुद्धा आता नाईलाज होतोय आणि तिला जीवाबरोबर लग्न करावं लागणार आहे. हे सगळं वसू आत्याला आठवतं खरं, परंतु यातला एक शब्द देखील आता ती पार्थला कळू देत नाही, कारण आता तिला पार्थला हे कळूच द्यायचं नसतं. मग आता ती म्हणते, इनफॅक्ट काय आहे ना अरे पार्थ, ते लोक मुंबईला सुद्धा जायला निघाले आहेत. त्यावेळी काय मुंबईला जायला निघाले, आपण तिकडे जायचंय ना आता, असं पार्थ विचारतो. मग आता ती म्हणते, आपण इकडूनच निघूयात ना आता मुंबईला, काय गरज आहे तिकडे जाण्याची, आणि तुला परत त्या गावात जायचंय का आता पार्थ? तेव्हा पार्थ म्हणतो, नको नको, असं म्हणून त्याने चक्क त्या गावचा धसकाच घेतलेला असतो. तेव्हा तो म्हणतो की आपण असं सरळ आता मुंबईला निघूयात. तेव्हा वसू आत्या हो असं म्हणते आणि गालातच हसते. तेव्हा मात्र आता पार्थ हा म्हणतो, मी डिस्चार्जची प्रोसिजर करतो, असं म्हणून ती तो प्रोसिजर करण्यासाठी निघतो. तेव्हा पार्थ तेथून गेल्यानंतर वसू आत्या मात्र आपली एकटीच हसत असते, कारण नंदिनी आणि पार्थचं लग्न झालं नाही याचा तिला खूपच आनंद झालेला असतो. माझ्या रम्याला त्या नंदिनीसाठी धुडकवणाऱ्या पार्थचा सुद्धा हिरमोड झाला असं वसू आत्याला वाटत असतं. तर इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा हे दोघेही आता सर्व विधी झाल्यानंतर उठतात. गुरुजी म्हणतात की आता एक एक वचन देत तुम्ही आता सप्तपदी घ्यायच्या आहेत. तेव्हा आता त्या सप्तपदी घेत असतानाच काही विधी असतात, ते विधी अगोदर गुरुजी पूर्ण करून घेतात आणि मग त्यानंतर नंदिनीला आता पार्थची आठवण येत असते, तर जीवाला इकडे काव्याची आठवण येत असते, कारण काव्य त्याच्या मनातूनच जात नसते. काव्य म्हणजे त्याच्या काळजाचा तुकडा असतो आणि तो तिच्याशिवाय राहूच शकणार नसतो हे त्याला पूर्णपणे माहीत असतं, परंतु काव्याने शेवटच्या क्षणी अशी हार का मांडली हे जीवाला कळत नसतं आणि म्हणूनच तो आता नंदिनी बरोबर लग्न करण्यासाठी तयार झालेला असतो. तर आता पहिली सप्तपदी घेत असताना जीवाला आठवतं, मी काव्याला म्हणालो होतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, फक्त आणि फक्त आपल्या दोघांचंच लग्न होणार, दुसरं कुणाचंच नाही. त्यानंतर आता दुसरी सप्तपदी घेत असताना जीवा हा नंदिनीचा हात हातात घेतो, परंतु त्या स्पर्शाची त्याला जाणीवच होत नसते, कारण त्याला काव्याचा सारखा सारखा स्पर्श हा आठवतो आणि त्यामुळेच तो आता लगेच दुसरी सप्तपदी सुद्धा आता दोघेही मिळून घेतात. या सप्तपदी घेत असताना आता नंदिनी बिचारी खूपच रडत असते, कारण तिला काही सुचत नसतं. तिने खरं तर लग्नाची स्वप्न फक्त आणि फक्त आणि आयुष्यात पहिल्यांदा पार्थ बरोबरच रंगवलेली असतात, परंतु असं काही घडलेलं असताना सगळं काही मनाविरुद्ध तिला आता हे करावं लागतं, ते फक्त गावकऱ्यांमुळे आणि येथे असणाऱ्या चालीरीती रूढी परंपरांमुळे. परंतु नंदिनी आता पूर्णपणे खचून गेलेली असते. जीवाबरोबर लग्न करणं हे कधीच तिच्या तत्वात नसतं आणि मनातही नसतं, परंतु असं काही इथे घडून गेलेलं असतं. माझं किडनॅपिंग वगैरे हे सगळं नंदिनीला आठवत असतं आणि दीपकचा सुद्धा तिला आता खूपच राग आलेला असतो. इथे माझ्यावर त्या दीपकमुळे काय परिस्थिती ओढवली आहे हे
आता कसं सोसावं हे पण तिला कळत नसतं, कारण तिच्या मनातील दुःख हे खरं तर कुणीच तेथे समजून घेतलेलं नसतं. ही वेळाने आता मानिनी नंदिनी जवळ जाते आणि म्हणते, बाळा तू पुढे जा आता. मग नंदिनी कशीबशी जीवाच्या पुढे येते. मग आता तीच त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातामध्ये सुद्धा देते. ज्या प्रकारे काव्या आणि पार्थला फोर्सफुली या लग्नासाठी उभं करावं लागलेलं असतं आणि ते विधी करत असताना ज्या प्रकारे काव्या आणि पार्थ वागत होते, तसंच नंदिनी आणि पार्थसुद्धा आता वागत असतात. त्या बिचारी मानिनीच उगीच आता तमाशा नको म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेत असते. आता सप्तपदी घेताना नंदिनी पुढे चालत असते आणि अचानक मागे पाहते, कारण जीवा हा थांबलेला असतो. जीवाला काव्याची खूप आठवण येत असते आणि तिच्या आठवणीमध्ये तो खूप रडत असतो. बाहेर पाहत असतो काव्या येते की काय आणि आता तरी सांगते की काय माझं जीवावर प्रेम आहे, परंतु काव्या तेथे नसतेच हे त्याला माहीतच नसतं. तर आता त्याच्या डोळ्यातून खूपच पाणी येतं. मग आता मानिनी म्हणते, बाळा काय चाललंय हे. तेव्हा आता कसा बसा तो पुढे आता पुढच्या सप्तपदी घेण्यासाठी फेरी घेत असतो. तर नंदिनी सुद्धा आता खूपच रडू लागते, कारण तिला माहीत असतं माझ्यामुळे जीवाने एवढं मोठं पाऊल उचललं खरं, पण त्याच्याही मनात मी नाहीये. इकडे युग सुद्धा आता खूप रडत असतो, कारण आपल्या दोन्ही भावांच्या बाबतीत जे काही झालं ते त्याला अजिबात पटलेलं नसतं, परंतु आता या गावकऱ्यांमुळे तोही गप्पच झालेला असतो. तर आता यशवंतराव मात्र खुश असतो, कारण या गावामधून तरी एकही वरात रिकामी जाणार नाही हे त्याला आता माहीत असतं आणि त्यामुळे या लग्नासाठी सुद्धा तो खूपच खुश असतो. तर आता सर्व त्यांच्या सप्तपदी सुद्धा पूर्ण होतात, तेव्हा जीवाला आता अगदी हरल्यासारखं वाटत असतं. मग आता सर्वजण त्या दोघांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात खरं, परंतु त्याचा आनंद त्या दोघांच्याही मनात खरं तर नसतोच. तर धनंजय आणि शारदा हे दोघेही बिचारे आपल्या लेकीसाठी खूप रडत असतात. त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं की आपल्या लेकींच्या बाबतीत हे काय घडलं. त्यानंतर आता नंदिनी आणि जीवा हे दोघेही आता सर्वांसमोर उभे राहतात. तर आता हा विवाह संपन्न झाला असं आता गुरुजी म्हणतात. तेव्हा मात्र आता नंदिनीच्या काळजामध्ये धडकीच भरते, कारण तिच्या समोर पार्थ नाही तर जीवा उभा असतो आणि त्यामुळे ती त्याच्याकडे पाहते. तर जीवाच्या मनात सुद्धा आता धडकीच भरलेली असते, कारण त्याच्यासमोर आपली लाडकी काव्या नाही तर तिची बहीण मोठी नंदिनी उभी असते. हा खरं तर दोघांसाठी खूप मोठा धक्का असतो आणि हाच धक्का त्या दोघांनाही आता पचवावा लागणार असतो. तर आता हा विवाह सोहळा संपन्न झाला हे आता गुरुजींनी जेव्हा सांगितलेलं असतं, तेव्हा शारदा बिचारी खूप रडू लागते, कारण एकाच मुलीचं लग्न या मंडपामध्ये होणार होतं आणि 2 मुलींची लग्न झाली अशा परिस्थितीमध्ये, त्यामुळे ती खूप रडत असते. सर्वजण तिला समजावतात, सावरतात. दुसरीकडे आता वसू ही काव्या आणि पार्थ या दोघांनाही घेऊन आता मुंबईमध्ये आलेली असते. तर काव्या बिचारी खूप शांत असते आणि पार्थ सुद्धा खूपच शांत असतो. त्यानंतर आता ते दोघेही घराजवळ येतात आणि अगदी घराकडे पाहू लागतात. तर आता काव्याला असं वाटत असतं माझा जीवा माझ्या समोर तरी असेल निदान, कारण तिला तिकडे काय घडलं नाही याबद्दल काहीच माहीत नसतं. नंदिनी जीवाचं लग्न झालंय हे सुद्धा माहीत नसतं आणि पार्थला सुद्धा वसूने कळूनच दिलेलं नसतं की नंदिनी व जीवाचं लग्न झालं आहे म्हणून. त्यानंतर वसू ही रागातच काव्या आणि पार्थकडे पाहत असते आणि म्हणते, खरं तर माझा या लग्नामुळे खरंच काही फायदाच झालेला नाहीये, पण नंदिनीचं जे काही नुकसान झालं आहे ना ते मात्र खूपच सुखावणारं आहे. मग नंतर आता वसू खूपच खुश होते आणि काव्याला म्हणते, काव्या हे आहे देशमुखांचं घर आणि म्हणजे काय माहितीये का तुझं सासर. तेव्हा आता काव्याला खूप मोठा धक्का बसतो की माझं सासर. तेव्हा आता काळजावर दगड ठेवून तिला आता हे सासर मानावं लागणार असतं. मग आता एका क्षणी ती शांत राहते. तर पार्थला सुद्धा आता खूप वाईट वाटत असतं की माझ्यामुळे काव्याला या लग्नामध्ये अडकावं लागलंय, परंतु आता सर्वांचाच नाईलाज आहे. काव्या आता फक्त जीवाचाच विचार करत असते आणि तिकडे घराकडे पाहत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रम्या ही घरीच असते. तेव्हा वसू आता तिला सगळा काही घडलेला प्रकार सांगते. मग आता रम्या खूपच जोराजोरात हसू लागते. तेव्हा वसू म्हणते, काय तू हसतीयस, काय झाले काय तुला. मग आता रम्या म्हणते, अगं ते नंदिनी आणि पार्थ दोघेही एकमेकांच्या समोर एकमेकांच्या अगदी जवळ असतील आणि घरात असतील, परंतु ते दोघे एकमेकांचे कधीच होऊ शकत नाही. आता हे लग्न फार काळ टिकणारच नाही.
तर आता दुसरीकडे काव्या ही घरात येतच नसते. तेव्हा आता सर्वजण तिला फोर्स करतात. तेव्हा वसू म्हणते, अगं ते माप ओलांड आणि घरात ये. त्यावेळी आता ती माप ओलांडतच नसते. त्यावेळी आता वसू म्हणते, अगं खरं तर तुझ्याऐवजी ना इथे नंदिनी हवी होती आणि असणारच होती. तेव्हा काव्याला आता या क्षणी खूप राग येतो. ती काय करते ते मापटच आता पायाने पुढे ढकलून देते. तर आता सर्वांना मोठा धक्काच बसतो. मानिनी तेथे येते आणि म्हणते, काव्या. तेव्हा काव्या गप्प राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.